नवीन वर्ष 2024 सुख समाधान आणि समृद्धीने भरलेले असावे हे प्रत्येकालाच वाटते. हे येणारे वर्ष आपल्या सर्वांसाठीच सुवर्णकाळ ठरू शकतं, कारण पंचांगानुसार 2024 हे वर्ष सोमवार या शुभ दिवशी 5 दुर्मिळ योगात आरंभ होत आहे. यंदा नवीन वर्षाचा पहिला दिवस खूप खास असणार आहे. म्हणून या विशेष दिवशी योग्य पूजाविधी व काही विशेष कार्य केल्याने वर्षभर घरात धन, सुख, समृद्धी आणि सौभाग्याची उत्तरोत्तर वृद्धीही होईल असे सांगितले जात आहे. यासंबंधी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत करते. तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. 2024 नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत शुभ दिवशी होत आहे. वर्षाचा पहिलाच दिवस खास मानला जातो. अनेक जण आपल्या देवांची पूजा करून या दिवसाची सुरुवातही करत असतात, जेणेकरून संपूर्ण वर्ष हे शुभ राहील. वर्षभर आपल्या घरात सुख, शांती व माता लक्ष्मीचा आशीर्वाद अखंड राहावा यासाठी शुभमुहूर्त व पूजाविधी आपण जाणून घेऊयात. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवार दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी आयुष्यमान योग, आदित्य मंगल योग, गजकेशरी योग, लक्ष्मीनारायण योग असे 5 शुभ योग निर्माण होणार आहेत. पहिला लक्ष्मीनारायण योग ज्योतिषशास्त्राप्रमाणे 1 जानेवारी 2024 या दिवशी शुक्र व बुध ग्रह वृश्चिक राशीमध्ये असल्या कारणाने लक्ष्मी नारायण योग निर्माण होणार आहे. या योगामुळे वैवाहिक जीवनात प्रेम आणि संपत्ती वृद्धिगत होण्यास मदत होते. या योगामध्ये केलेले कार्य आरोग्य व समृद्धी देणारे ठरते असे सांगण्यात येते. यानंतर सूर्य आणि मंगळ हे 1 जानेवारी रोजी धनु राशीमध्ये असल्याने आदित्य मंगळ योग तयार होणार आहे. आदित्य मंगळ योगा प्रभावामुळे व्यक्तीला कामाच्या ठिकाणी भरभरून यश मिळते. त्यानंतर गजकेशरी योग असणार आहे. चंद्र 1 जानेवारी 2024 रोजी सिंह राशीत असणार आहे, तर 29 डिसेंबरला गुरु मेष राशीत आलेले असतील. वर्षाच्या सुरुवातीलाच गुरूंची 5वी दृष्टी ही सिंह राशीवर असणार आहे. त्यामुळे गजकेशरी योग तयार होणार आहे. गजकेसरी योगामुळे प्रत्येक कामात यश हे मिळते. तसेच धनसंपदा, पद, प्रतिष्ठा, पैशांची भरभराट देखील होत असते. त्यानंतर आयुष्यमान योग वर्षाच्या पहिल्याच दिवशी 1 जानेवारी पहाटे 3:31 सुरू होणार आहे, तर दुसऱ्या दिवशी 2 जानेवारी पहाटे 4:36 आयुष्यमान योग असणार आहे. आयुष्यमान योगात भगवान शिव व श्री गणेशांची आराधना केल्याने दीर्घायुष्याचे वरदान हे प्राप्त होते असं म्हणतात. गेल्या 5 वर्षात पहिल्यांदाच नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजे 1 जानेवारी 2024 सोमवार आहे. तसेच सोमवार हा भगवान शिवशंकरांची आराधना करण्यासाठीचा वार आहे. म्हणून नवीन वर्षाची सुरुवात शुभ व आनंददायी होणार असल्याचे सांगण्यात येते. अशा स्थितीत जो व्यक्ती भगवान भोलेनाथांचा अभिषेक करतो त्याच्यावर वर्षभर भोलेनाथांची कृपाही राहते. नवीन वर्षाच्या सुरुवातीला श्री गणेश तसेच भगवान शिवशंकर आणि भगवान विष्णूंचाही अभिषेक करणे शुभकारक ठरते. त्याशिवाय नवीन वर्षाच्या सुरुवातीला माता पार्वती व माता लक्ष्मी यांचीही पूजा करणे हे देखील शुभ मानलं गेलेलं आहे. तर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपण काय करावे? सुख, समृद्धी व ऐश्वर्य प्राप्तीसाठी शिवभक्तांनी शिवपूजन व श्रीहरी विष्णू भक्तांनी विष्णूपूजन हे आवर्जून करायचे आहे. पहाटे लवकर उठून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. अर्घ्य देताना ओम सूर्याय नमः या मंत्राचा जाप करावा. तसेच श्री गणेशांचीही पूजा करावी. श्री गणेशांना दुर्वा व तुळशी मातेला जल अर्पण करावे. याचबरोबर घराच्या उंबरठ्यावर देवी लक्ष्मीचे पायाचे ठसेही आपण लावावेत. सोमवार हा दिवस अभिषेकासाठी खास मानला जातो. म्हणून शिवशंकरांना जलाभिषेक किंवा रुद्राभिषेक करावा. यावेळी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप आपण आवर्जून करायचा आहे. त्याचबरोबर बेलपत्रावर
आपली इच्छा लिहून ते बेलपत्र आपण शिवशंकरांना अर्पण करावे. असे म्हणतात की अशा प्रकारे बेल अर्पण केल्यास शिव महादेव आपल्या भक्तांच्या मनोकामना लवकर पूर्ण करतात व शिवशंकरांची विशेष कृपा ही प्राप्त होते. त्याचप्रमाणे माता पार्वतींना लाल चुनरी अर्पण करावी, त्यामुळे सौभाग्य हे वृद्धिंगत होते व वैवाहिक जीवन आनंदमय व सुखी होते आणि अविवाहित असतील त्यांचेही विवाह ठरण्यास मदत होते. शिवाय सोमवारी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तांदूळ, पांढरी फुलं, साखर, नारळ इत्यादी पांढऱ्या वस्तूंचे दान केल्याने कुंडलीतील चंद्र बलवान होतो आणि दोषही दूर होतात. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पूजा झाल्यावर रात्री भगवान शिवशंकरांची रात्रीही आपण पूजा करायची आहे. या व्यतिरिक्त नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी बेलाचं रोप लावणेही मानलं गेलेलं आहे. त्यामुळे घरात सुख, शांती, समृद्धी व संपत्तीही टिकून राहते व वर्षभर नियोजित कामेही लवकर पूर्ण होतात. या व्यतिरिक्त श्री विष्णू भक्तांनी श्री विष्णू पूजन करावे. श्री विष्णूंच्या बीज मंत्राचा जप करावा. यावेळी ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करताना केसर मिश्रित दुधाचा श्रीकृष्णावर अभिषेक करावा. यामुळे घरामध्ये धन, कीर्ती वृद्धिंगत होते. त्याचबरोबर माता लक्ष्मीच्या श्रीयंत्राची स्थापना व पूजन आपण करावे. दररोज स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून श्रीयंत्राची विधिवत पूजा केल्याने घरामध्ये कायम सुख समृद्धी ही स्थिर व टिकून राहते. श्री लक्ष्मी यंत्राला गंगाजलाने अभिषेक करावा. यावेळी ओम श्री ही श्री नमः या मंत्राचा जप आपण आवर्जून करायचा आहे. वर्षाच्या पहिल्या दिवशी मध्यरात्री म्हणजे निशिता काल मुहूर्तावर देवी लक्ष्मीची पूजा ही आपण करावी. निशिता मुहूर्त 2 जानेवारी मध्यरात्री 11:57 सुरू होणार आहे तर 12:52 तो असेल. यावेळी तुपाचा दिवा लावावा व श्री सूक्ताचे पठण आपण करावे. यामुळे वर्षभर घरात कोणत्याही गोष्टीची कमतरताही जाणवत नाही. श्री शनिदेवांचा आशीर्वाद मिळण्यासाठी वर्षाच्या पहिल्या दिवशी घराच्या मुख्य दारावर आपण घोड्याची नाळ लावणे शुभकारक मानले गेलेले आहे. या दिवशी गहू, अन्न, वस्त्र, गूळ, तीळ, तांबे आणि शिक्षणाशी संबंधित गोष्टी गरजूंना आपण दान कराव्यात. हेही पुण्यकारक कर्म मानले गेलेलं आहे. तर 2024 हे शुभ दिवशी सुरू होत आहे. यामुळे काही विशेष पूजा व कार्य केल्याने घरात धन, धान्य, वैभव, समृद्धी टिकून राहील. शिवाय नक्षत्रांची व तिथींचा मिलाप यामुळे दुःख, गरिबी, संकटे हे दूर ठेवण्यास सहाय्यही करतात. त्यामुळे काही गोष्टींचे पालनही करणे आवश्यक आहे. नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी किंवा नवीन वर्षाच्या दिवशी काही वस्तू खरेदी करून आपण त्या घरात आणाव्यात. याने सुद्धा घरात आनंद टिकून राहतो. म्हणून या दिवशी मोराचे पीस नक्की घरी आणावीत. याने माता लक्ष्मीची, श्री विष्णूंची विशेष कृपा प्राप्त होते. त्याचप्रमाणे नववर्षाच्या पहिल्या दिवशी घरात तुळशीची रोपं ही आपण लावायची आहेत. यामुळे घरातील आर्थिक स्थिती मजबूत होते. तसेच तांब्याचे किंवा पितळ्याचे कासव घरी आणावे. यानेही माता लक्ष्मी व श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. तांबे किंवा पितळाचे कासव आणल्यास वर्षभर घरात शांती, समाधान प्रस्थापित होण्यास मदत होते व माता लक्ष्मीचा आशीर्वादही कायम घरावर राहतो. तसेच कर्जासारख्या समस्याही दूर होतात. त्याचबरोबर घरात शंख, शिंपले आणावीत. यानेही घरातील नकारात्मकता दूर होते व सकारात्मकता स्थापित होण्यास मदत होते. त्यामुळे घरातील वातावरण शुद्ध राहते व कायम शांतताही टिकून राहते. तसेच आर्थिक संकटातूनही सुटका हवी असेल तर घरात त्रिशूल नक्की आणावे व शिवशंकरांची व त्यांच्या शस्त्रांची विधिवत पूजन आपण करायचे आहे. त्याने उत्पन्न व सौभाग्य वाढते. शिवाय घरात सकारात्मक गोष्टींचा संचारही होतो, कारण त्रिशूल हे शक्तीचे प्रतीक मानले गेलेले आहे. अशा प्रकारे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2024 या दिवशी पण अशा नक्कीच कराव्यात की ज्याने घरातील सुख, शांती, समाधान हे वर्षभर टिकून राहील. त्यामुळे अशा साध्या सोप्या उपायांनी तसेच पूजाविधी करून आपण घरातील वातावरण हे नक्कीच
समृद्ध करू शकतो. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा. आणि अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.